श्री स्वामी समर्थ. काल दुपारी मला खूप वीकनेस आला होता आणि चक्कर पण येऊ लागले. त्यासाठी मग आहो ना माझ्यासाठी ना ड्रॅगन फ्रूट आणि डाळिंब घेऊन आले होते आणि संध्याकाळी तेच खाणं झालं होतं. काल अचानकच मी दुपारी झोपले आणि तेव्हा आहोंचा फोन आला की गॅस सिलेंडर आलं म्हणून. तेव्हा ना मी घाईघाईमध्ये उठले आणि असं काहीतरी झालं. मला अशी एक चक्कर येऊ लागली. मला काही समजत नव्हतं. आता म्हटलं काय करावं आता. तर गडबडीमध्ये मी पैसे पण किती दिले ते मला काही समजलंच नाही. आणि नंतर मग संध्याकाळी आहो बोलले दवाखान्यात जाऊ. पण संध्याकाळी थंडी एवढी राहते ना, त्यामुळे आम्ही काही दवाखान्यात गेलो नाही. त्यासाठीच मग आहोने इथं थोडंसं ड्रॅगन फ्रूट आणि डाळिंब घेऊन आले होते. थोडंसं बरं वाटलं आणि नंतर सकाळी म्हटलं दवाखान्यात जाऊया. तर त्यासाठीच आम्ही दोघं इथं मुलींनाच दोघीला पण शाळेत सोडायला आलो होतो. आणि आहो मी दोघं पण आलो होतो आज बरं का, कारण आम्हाला तिकडून दवाखान्यात जायचं होतं. आणि पोरीनं जर सांगितलं असतं त्या पण आमच्यासोबत आल्या असत्या. म्हणून मग आम्ही दोघंच आलो त्यांना सोडायला आणि तिकडूनच गेलो मग दवाखान्यात. चेकअप वगैरे केलं. डॉक्टरने मला वजन चेक करायला लावलं. माझं वजन बघून आमच्या आहोनं खूप हसले आणि मला चिडवाय पण लागले बरं का. आणि डॉक्टर पण बोलले की तुम्ही जरा वजन वाढवा आणि नंतर मग पुढे चालून ना खूप तुम्हाला त्रास होईल. डॉक्टरने पण खूप साऱ्या मला गोळ्या औषध दिल्या बरं का. आता नक्कीच वाटेल माझं लवकर वजन वाढेल बरं का. थांबलं, पाऊस चालू होता आणि म्हटलं चला थोडंसं कमी झालं, कारण आहोंना पण परत ऑफिसला जायचं होतं. त्यामुळे लगेच मग आम्ही पावसातच घरी यायला निघालो. पावसामुळे जिथं थोडेसे खड्डे खणलेले होते का तिथं जास्त चव करून गेले बरं का. सगळीकडे खड्डे झाले. त्यामुळे गाडीने खूप हळू चालवावं लागते. आणि लगेच मग आहोने मला घरी सोडलं की लगेच मग आहो त्यांच्या ऑफिसला निघाली. घरी आले की नाही की म्हटलं चला अगोदर गोळ्या वगैरे घेऊया. त्यासाठीच मग म्हटलं आधी प्रोटीन पावडर घेते आणि ह्या गोळ्या जे होत्या का ते म्हटलं नंतर मुलीला घेऊन आले तेव्हाच घेईल, कारण कॅल्शियमच्या आणि वजन वाढीच्या पण ह्या गोळ्या होत्या. त्यासाठी म्हटलं लगेच झोप लागल. मग नुसतं प्रोटीन पावडरच घ्यायचं होतं म्हणून ह्या गोळ्या सगळ्यांनी पॅकेटात ठेवल्या. आणि ही पुडी ना 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं होतं. तर म्हटलं मी ही 2दा करून घेईन, कारण एकखटच मला 1 लिटर पाणी तर जाणार नाही. त्यामुळं मी 1 लिटर अर्धा लिटर पाण्यामध्ये अर्धी पुडी टाकली आणि नंतरची म्हटलं नंतर घेता येईल. त्यामुळे लगेच ठेवून दिली आणि चमच्याने मिक्स केलं. आधी म्हटलं कसं लागेल कसं नाही काहीच माहिती. त्यामुळं मग थोडंसं फ्लेवर मी चेक केलं तर ऑरेंजचं फ्लेवर मला असं लागत होतं. आणि म्हटलं चला लवकरात लवकर हे पाणी मी पिऊन घ्या. ते पण पाणी मी 2दा करून पिलं बरं का, एकदा नाही पिलं, कारण एवढं मोठं पाणी एकखटं जाणार नाही माझ्या पोटात. त्यामुळं ना नंतर बाकी घेईन म्हटलं. आणि लगेच म्हटलं चला देवपूजा पण बाकी होती. आज गुरुवार होता तरी माझी देवपूजा बाकी. आणि पहिल्यांदा असं झालं की मला काल वीकनेस असल्यामुळे मी आज सकाळी जेवण केलं बरं का. जेवण केल्यानंतर मी देवपूजा करायला लागले. पण नंतर म्हटलं चला आता देवपूजा तर करावंच लागेल, कारण आज गुरुवार आहे, स्वामीचा वार. त्यामुळे मग इथं तुळशीला मी आज दूध अर्पण केलं बरं का. दूध तुळशीला गुरुवार अर्पण केल्यानं खूप शुभ राहतं. इथं मग घरातली पण देवपूजा झाली. धूप दीप आरती वगैरे करून घेतली, नमस्कार केला आणि शेवटला बघा माझी देवपूजा किती छान अशी वाटत होती बरं का. 2 दिवस देवपूजा केली नव्हती आणि आज देवपूजा केली तर एकदम छानच वाटत होतं. स्वामींना मुजरा केला, क्षमा मागून घेतली. तर चला आजच्यासाठी फक्त एवढंच. व्हिडिओ आवडला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग.